कल्पना करा, एका राजघराण्याचा असा एक राजा जो तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण जगावर राज्य करतोय. अफाट संपत्ती, अभेद्य किल्ले, सगळं काही त्याच्या पायाशी लोळण घेतंय. पण प्रजेला भेटायला, मग त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तो स्वतः समोर येत नाही. तो फक्त आपला डावा पाय खिडकीतून बाहेर काढतो, हो ना? अगदी बरोबर. तो फक्त आपला डावा पाय खिडकीतून बाहेर काढतो आणि प्रजेने त्या पायाचं दर्शन घेऊन निघून जायचं. म्हणजे घमेंड, व्यसनाधीनता आणि आळसाचा कळस कसा असतो हे यातून दिसतं. एका महान साम्राज्याचा असा भयंकर आणि किळसवाणा अंत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा तोच वंश आहे ज्याच्या पूर्वजांनी प्रजेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव हसत हसत पणाला लावला होता. हो ना, म्हणजे सत्तेच्या शिखरावरून अहंकाराच्या दरीत कोसळण्याचा हा प्रवास खरोखरच अवाक करणारा आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण सत्तेचा हा वेडेपणा उलगडणार आहोत. नक्कीच. आजचा आपला विषय आहे प्राचीन भारतीय साहित्यातील कवींचा राजकुमार मानल्या गेलेल्या महान कवी कालिदासाचं अजरामर महाकाव्य रघुवंश. आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी, काही अभ्यासपूर्ण लेख आणि विश्लेषणातून आपण केवळ एका राजघराण्याची यादी वाचणार नाहीये. तर आपण पाहणार आहोत की सत्ता माणसाला कशी घडवते आणि कशी बिघडते. अगदी तसंच. आणि कसं आहे, रघुवंश हे 5व्या शतकात लिहिलेलं असलं तरी त्यातला मानवी स्वभाव आजच्या काळातही तसाच आहे. हे महाकाव्य 19 सर्गांमध्ये विभागलेलं आहे, ज्यातून एका महान वंशाचा उदय आणि अस्ताचा प्रवास मांडला आहे. एक सेकंड, पुढे जाण्यापूर्वी मी थोडं थांबवते. मला सांगा, तुम्ही सर्ग म्हणालात. साहित्याच्या भाषेत हे नक्की काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर किती मोठा असतो हा प्रकार? चांगला प्रश्न आहे. सर्ग म्हणजे आपण आजच्या भाषेत एखाद्या महाकाव्याचे मोठे अध्याय किंवा वेबसिरीजचे सीझन्स म्हणू शकतो. प्रत्येक सर्गात एक विशिष्ट कालखंड, एखादा राजा किंवा एखाद्या मोठ्या घटनेचा सविस्तर पट उलगडलेला असतो. अच्छा. हो, कालिदासाने अशा 19 सर्गांमधून दिलीप राजापासून ते अग्निवर्णापर्यंत अनेक पिढ्यांचा प्रवास मांडला आहे. क्या बात आहे. म्हणजे एकाच फ्रेममध्ये अनेक पिढ्यांची गोष्ट. हो. चला तर मग या रघुवंशाच्या उत्थानापासून, म्हणजे अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. सूर्यवंशाचा पाया रचणाऱ्या राजा दिलीपची कथा. आणि इथेच कालिदास आपल्याला पहिला धक्का देतो. दिलीप राजा आणि त्याची पत्नी सुदक्षिणा यांना मूल नसतं. हो, आणि एका शापामुळे त्यांना नंदिनी नावाच्या एका गायीच्या वासराची सेवा करावी लागते. विचार करा, राजा स्वतः त्या वासरामागे जंगलात वणवण फिरतोय. बापरे, एक चक्रवर्ती राजा जंगलात? हो ना. आणि खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा जंगलात एक महाकाय सिंह नंदिनीवर हल्ला करतो. दिलीप राजा आपला धनुष्यबाण उचलणार तितक्यात त्याला जाणवतं की त्याचे हात पूर्णपणे गोठले आहेत. म्हणजे काहीतरी दैवी शक्ती त्याला रोखते असा प्रकार? अगदी तसंच. तो सिंह राजाला सांगतो की हे वासरू माझं भक्ष्य आहे आणि राजाने ते सोडून द्यावं. मग थांबा, मला इथे एक प्रश्न पडतोय. एक चक्रवर्ती सम्राट ज्याच्या शब्दावर जगाचं पान हलतं, तो एका साध्या वासरासाठी स्वतःचा जीव द्यायला का तयार होईल? हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण आपण जर आजच्या काळाशी याची तुलना केली तर हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? किंवा एखादा PR स्टंट असल्यासारखं. यातून कालिदासाला नक्की काय सांगायचं होतं? वरवर पाहता ते तसं वाटू शकतं. पण कालिदासाला इथे आदर्श राजधर्माचा पाया किंवा ज्याला आपण सर्वंट लीडरशिप म्हणतो त्याची यंत्रणा समजावून सांगायची होती. अच्छा, सर्वंट लीडरशिप. हो, राजाचे पहिले कर्तव्य हे प्रजेचे आणि अगदी असहाय्य आश्रितांचे रक्षण करणे असते, प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊनही. खरंच? हो, तो सिंह म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून राजाच्या निस्वार्थीपणाची परीक्षा पाहणारी एक माया असते. दिलीप राजा सिंहाला विनंती करतो की वासराला सोडून दे आणि त्याऐवजी मला खाऊन तुझी भूक शमव. इथे राजाचा अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला दिसतो. अगदी बरोबर. म्हणजे खरी ताकद शस्त्रात नसून स्वतःला मिटवून घेण्याच्या क्षमतेत आहे. तर आजच्या काळात जेव्हा नेतृत्व स्वतःच्या चुकांचं खापर अनेकदा इतरांवर फोडते, तेव्हा संपूर्ण सत्ता हाती असलेला राजा एका वासरासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होतो. हे अद्भुत आहे. हाच यातील खरा आहा मोमेंट आहे. हो, आणि याच त्यागातून मग जन्म घेतो तो पुत्र, ज्याच्या नावाने हा संपूर्ण वंश रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागतो. राजा रघु. दिलीप राजाने नैतिकतेचा जो पाया रचला त्यावर रघुने शौर्याचा आणि दातृत्वाचा कळस चढवला. रघुने दिग्विजय केला. हो, त्याचे सैन्य पार मध्य आशियापर्यंत ऑक्सस नदीच्या खोऱ्यात पोहोचले. त्याने हूण आणि कंबोज यांसारख्या बलाढ्य लोकांचा पराभव केला. बापरे, थेट मध्य आशियापर्यंत? होय, पण कालिदास इथेच थांबत नाही.
तो रघुला केवळ एक आक्रमक योद्धा म्हणून महान ठरवत नाही. आणि इथेच ती प्रसिद्ध कथा येते जी मला वैयक्तिकरित्या खूप रंजक वाटते. विश्वजित नावाचा एक महायज्ञ केल्यानंतर रघु आपली सर्व संपत्ती दान करतो. अगदी सगळं काही. राजाकडे स्वतःसाठी साधी मातीची भांडी उरतात. देण्यासाठी रघुराजाकडे धन मागायला येतो. आता विचार करा, राजाने सर्वस्व दान केले आहे. तो एका विद्यार्थ्याला रिकामे हाताने कसे पाठवणार? साहजिक आहे. रघु चक्क कुबेरावर, जो धनाची देवता आहे, त्याच्यावरच आक्रमण करायला निघतो. कुबेरावरच आक्रमण. हे खूपच धाडसी होतं. हो ना, पण युद्धाची वेळच येत नाही. कुबेर आधीच रघुच्या राजवाड्यात सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडतो. आणि रघु ते सर्वच्या सर्व सोने कौत्साला देऊ करतो. पण कौच ते घेत नाही. तो म्हणतो, मला माझ्या गुरुदक्षिणेपुरतेच, म्हणजे केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत, त्यापेक्षा एक नाणेही मी जास्त घेणार नाही. हे आजच्या काळातील अमर्याद हव्यासाच्या अगदी उलट आहे ना. देणाऱ्याने सर्वस्व दिले आणि घेणाऱ्याने गरजेपेक्षा एक नाणेही जास्त घेतले नाही. हो, हे ऐकायला खूप वेगळं वाटतं आजच्या काळात. पण मला सांगा, एका अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राजाने आपला संपूर्ण खजिना असा रिकामा करणे हे धोक्याचे नाही का? यातून कालिदासांना कोणता आर्थिक समतोल मांडायचा होता? अतिशय मार्मिक प्रश्न आहे. कालिदासाने रघुची तुलना सूर्याशी केली आहे. सूर्याशी? कसं काय? सूर्य जसा समुद्रातून पाणी शोषून घेतो, पण स्वतःकडे न ठेवता तो ढगांच्या रूपाने पुन्हा पृथ्वीवर पावसासारखा बरसतो, तशीच संपत्ती असायला हवी. अच्छा, म्हणजे टॅक्स किंवा कराच्या रूपाने संपत्ती गोळा करायची. अगदी बरोबर. संपत्ती गोळा करायची आणि ती समाजाच्या कल्याणासाठी पुन्हा वाटून टाकायची. संपत्ती साठवण्यासाठी नाही, तर ती प्रवाही ठेवण्यासाठी असते. म्हणजे देणाऱ्याला सर्वस्व देण्याचा अहंकार नाही आणि घेणाऱ्याला गरजेपेक्षा जास्त घेण्याचा हव्यास नाही. हे नैतिकतेवर आधारलेले एक परिपूर्ण आर्थिक संतुलनच आहे. हो, ज्याला आपण इकॉनॉमिक इक्विलिब्रियम म्हणू शकतो. क्या बात है. सूर्याचे ते उदाहरण खरंच डोक्यात प्रकाश पाडणारं आहे. रघुच्या या दातृत्वाने आणि शौर्याने साम्राज्याला आर्थिक आणि नैतिक उंची तर दिली, पण मग सत्ता नेहमीच अशी परिपूर्ण आणि आदर्श नसते. हो, कारण पुढच्या पिढ्यांमध्ये जेव्हा मानवी भावना, कमकुवतपणा आणि नियती डोके वर काढते, तेव्हा चित्र बदलतं. इथेच आपण रघुचा मुलगा अज आणि नातू दशरथ यांच्या कथेत प्रवेश करतो. आणि इथे कालिदासाने केवळ राजांचे उदात्तीकरण केले नाहीये, त्यांच्यातील मानवी भावना आणि दुःख अत्यंत वास्तववादी पद्धतीने मांडली आहेत. अगदी. राजा अज आणि इंदुमतीचा विवाह स्वयंवरातून होतो. अतिशय सुंदर असा त्यांचा संसार सुरू असतो. पण आकाशातून नारदांच्या वीणेवरील एक फुलांचा हार चुकून खाली पडतो. आणि तो थेट इंदुमतीच्या अंगावर पडतो ना? हो, आणि त्या फुलांच्या आघाताने इंदुमतीचा जागीच मृत्यू होतो. अज तिच्या मृत्यूनंतर जवळजवळ 8 वर्ष तिच्या दुःखात तडपत जगतो. बापरे, फुलांच्या आघाताने मृत्यू. हे खूपच हृदयद्रावक आहे. हो, आणि इथे कालिदासाने करुण रसाचा अत्यंत उत्कट वापर केला आहे. पुन्हा एकदा मला तुम्हाला थांबवावं लागेल. तुम्ही करुण रस म्हणालात. साहित्यशास्त्रात हे वारंवार ऐकायला मिळतं. पण हा रस नक्की काय प्रकार आहे? तो वाचकाच्या मनावर कसा परिणाम करतो? रस म्हणजे साहित्याचा असा आत्मा जो वाचकाच्या मनात थेट एक विशिष्ट भावना निर्माण करतो. जशी जेवणात चव असते तशी साहित्यात रस असतो. अच्छा, म्हणजे भावनांना थेट भिडणारं काहीतरी. बरोबर. करुण रस म्हणजे असा भावनिक साचा जो वाचकाच्या मनात अत्यंत खोल सहानुभूती, दुःख आणि विरह निर्माण करतो. कालिदास इथे केवळ राजा रडत होता असं सांगत नाही. तो निसर्गाच्या आणि मानवी भावनांच्या सुंदर मिलाफाची उदाहरणे देतो. अज जेव्हा रडतो तेव्हा असं वाटतं जणू एखादा महावृक्ष उन्मळून पडलाय. म्हणजे तो राजा असला तरी निसर्गाचे नियम आणि मृत्यू त्यालाही चुकलेला नाही. अगदी तसंच. हेच तो वाचकाच्या मेंदूत बिंबवतो. हे खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे एकीकडे देवत्वाच्या जवळ पोहोचलेले राजे आणि दुसरीकडे एका सामान्य माणसासारखं पत्नीच्या विरहात तडपणारा नवरा. हो, हेच सूत्र दशरथाच्या कथेत आणखी गडद होतं. तो जंगलात शिकारीला जातो आणि केवळ आवाजाच्या दिशेने बाण सोडतो. पण तो बाण प्राण्याला न लागता श्रावणकुमाराला लागतो. आणि श्रावणाचे अंध आईवडील दशरथाला शाप देतात की तोही पुत्र शोकाने मरेल. अगदी बरोबर. इथे कर्माचा अटळ सिद्धांत काम करतो. कोणतीही चूक, मग ती अजाणतेपणे का झालेली असेना, तिचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. म्हणजे सत्ता तुम्हाला कर्माच्या फळापासून वाचवू शकत नाही? नक्कीच नाही. राजेशाही सुद्धा कर्माच्या सिद्धांतापुढे हतबल असते. पण मला इथे कालिदासाच्या लेखणीमागचं एक लॉजिक समजून घ्यायचंय. कालिदास ज्या काळात लिहित होता तेव्हा तो महान राजांच्या आश्रयाला होता.
मग आपल्या महाकाव्यात या सूर्यवंशी राजांच्या त्रुटी, त्यांच्याकडून होणाऱ्या चुका आणि त्यांना मिळणारे शाप तो मुद्दाम का दाखवतोय? राजांना देव न मानता त्यांच्यातील माणूस दाखवण्याचा हा अत्यंत प्रगल्भ मार्ग आहे का? हेच तर एका महान लेखकाचं वैशिष्ट्य आहे. जर त्याने सर्वच राजे निर्दोष दाखवले असते तर ती केवळ एक स्तुती ठरली असती. बरोबर आहे. राजांना मानवी त्रुटीसह दाखवून तो त्यांना आपल्या अधिक जवळ आणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कथेच्या दृष्टीने हा शाप एक अत्यंत महत्वाची यंत्रणा किंवा कॅटलिस्ट आहे. अच्छा, कॅटलिस्ट. कसं काय? दशरथाला मिळालेला हा शाप पुढे रामाच्या जन्माचे आणि वनवासाचे कारण बनतो. त्याशिवाय रामायणाचे कथानक पुढे गेलेच नसते. ओहो, म्हणजे तो शाप ही पुढच्या पिढीसाठी रचलेली एक भक्कम पार्श्वभूमी होती. आणि याच शापाच्या राखेतून रघुवंशाचा सर्वात मोठा अध्याय सुरू होतो. हो, या वंशाचे परमोच्च शिखर प्रभू राम. सर्ग 10 ते 15 मध्ये रामायणाची कथा येते. पण मला नेहमी एक प्रसंग खूप भावतो. रावणाचा वध केल्यानंतर राम आणि सीता पुष्पक विमानातून अयोध्येला परत येत असतात. कालिदासाने तिथे रामाचं जे रोमॅन्टिक आणि जिवंत वर्णन केलं आहे ते अफाट आहे. हो, तो सीतेला आकाशातून पृथ्वीवरील दृश्ये, नद्या, पर्वत दाखवतोय. तो एक अतिशय हळवा, प्रेमळ आणि संवेदनशील नवरा तिथे दिसतो. अगदी. पण हाच हळवा नवरा अयोध्येत आल्यावर एक अत्यंत कठोर निर्णय घेतो. प्रजेच्या मनात सीतेबद्दल संशय निर्माण झाल्यावर राजधर्माचे पालन करण्यासाठी तो आपल्या गरोदर पत्नीचा त्याग करतो. हो, हा प्रसंग खूपच सुन्न करणार आहे. पुष्पक विमानातील प्रेमळ राम आणि प्रजेसाठी पत्नीचा त्याग करणारा कठोर राजा ही दोन टोकं कालिदासाने ज्या प्रकारे जोडली आहेत ती मनाला भिडणारी आहेत. नक्कीच. मला सांगा, ही सत्तेची किती भयानक किंमत आहे. म्हणजे नेतृत्वाची किंमत अनेकदा वैयक्तिक आयुष्यातील एकाकीपणात मोजावी लागते. हेच यातून दिसते ना. राजधर्माची हीच तर सर्वात क्रूर अट आहे. प्रभू राम हे रघुवंशाच्या उत्थानाचे सर्वोच्च शिखर आहेत, कारण त्यांनी वैयक्तिक प्रेमापेक्षा सार्वजनिक कर्तव्याला नेहमी वरचे स्थान दिले. खरंय. एक आदर्श राजा होण्यासाठी रामाने स्वतःच्या आनंदाची आहुती दिली आणि याच त्यागाला सीतेनेही तितक्याच शांतपणे साथ दिली. वा. वाल्मिकींच्या आश्रमात लवकुश यांचा जन्म होतो आणि शेवटी सीता कोणतीही तक्रार न करता पृथ्वीच्या कुशीत सामावून जाते. हो, अंधारमय आणि धक्कादायक टप्पा आहे. बरोबर. रामाच्या पराक्रमानंतर आणि लवकुश यांच्या सत्ताकाळानंतर या महान वंशाला उतरती कळा लागते. यालाच आपण पतन म्हणू शकतो. सर्ग 16 ते 19 आपल्याला सत्तेच्या ऱ्हासाची अत्यंत विदारक यंत्रणा समजावून सांगतात. आणि याचा कळस म्हणजे महाकाव्याचा शेवटचा 19वा सर्ग, राजा अग्निवर्ण. मग दिलीप, रघु आणि रामासारख्या महान राजांच्या वंशात जन्मलेला हा अग्निवर्ण अत्यंत विलासी, आळशी आणि पूर्णपणे व्यसनी राजा असतो. तो राजा इतका बेफिकीर असतो की राज्याचा गाळा मंत्र्यांच्या हाती देतो आणि स्वतः महालात आरामात लोळत पडतो. प्रजेला दर्शन देण्याची वेळ येते तेव्हा हा बाहेर येण्याची तसदीही घेत नाही. आपण सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे तो चक्क खिडकीतून फक्त आपला डावा पाय बाहेर काढतो. हो, प्रजेला भेटायचं सोडून द्या, तो त्यांचा घोर अपमान करतो. तो डावा पाय म्हणजे सत्तेच्या आंधळेपणाचे आणि जबाबदारी शून्यतेचं प्रतीक आहे. अगदी. कालिदास इथे स्पष्ट करतो की जेव्हा चारित्र्य आणि मूल्यांचा विसर पडतो तेव्हा कितीही महान आणि पराक्रमी वंश असला तरी त्याचे पतन निश्चित असते. म्हणजे काळाची चक्रात्मकता किंवा सायक्लिक नेचर ऑफ टाईम इथे दिसतं. बरोबर. शेवटी याच विलासी जीवनशैलीमुळे अग्निवर्णाला भयंकर रोग जडतो आणि त्यातच तो तडफडून मरतो आणि त्याची गरोदर राणी सिंहासनावर बसते. बापरे. खरी महानता रक्तात नसून ती चारित्र्यात असते. हा निसर्गाचा नियम कालिदासाने इथे अधोरेखित केला आहे. हे ऐकताना मला आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगाची प्रकर्षणे आठवण येते. हे एखाद्या महान संस्थापकांनी शून्यातून उभ्या केलेल्या आणि सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलेल्या विशाल कंपनीसारखे आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा ना, पहिल्या पिढीने म्हणजे दिलीप किंवा रघुसारख्या फाउंडर्सनी रक्त आटून ती कंपनी उभी केली. पण पुढच्या पिढीचा सीईओ, ज्याला ग्राउंड रियालिटीज माहिती नाहीये, तो फक्त एसी बोर्डरूममध्ये बसून अहंकारात जगतोय. बरोबर आहे. बरोबर आहे. अग्निवर्णाचा खिडकीबाहेर आलेला पाय हे सत्तेच्या अहंकाराचे आणि वास्तवापासून पूर्णपणे तुटल्याचे सर्वात विदारक प्रतीक आहे ना. तुम्ही केलेली ही कॉर्पोरेट तुलना अगदी 100% चपखल आहे. राजेशाही असो वा आजची ग्लोबल कॉर्पोरेशन, संस्थात्मक ऱ्हास होण्याची यंत्रणा नेहमी सारखीच असते. हो ना. जेव्हा नेतृत्व प्रजेपासून किंवा आपल्या ग्राहकांपासून तुटतं तेव्हा पतन सुरू होतं.
दिलीप राजाने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका वासराचं रक्षण केले. तो जमिनीशी जोडलेला होता. आणि अग्निवर्णाने स्वतःच्या प्रजेला खिडकीतून पाय दाखवला. अगदी, तो वास्तवापासून खूप दूर होता. एकाच वंशात ही दोन्ही टोकं दाखवून कालिदासाने काळाची ती चक्रात्मकता आपल्यासमोर मांडलीय. हे खरंच थक्क करणार आहे. आपण सुरुवात केली होती ती दिलीप राजाच्या अत्यंत गाढ नम्रतेपासून. तिथून हा प्रवास रघूच्या दातृत्वाला स्पर्श करत रामाच्या सर्वोच्च राजधर्माला भिडून थेट अग्निवर्णाच्या पतनापर्यंत कसा आला याचा आपण आढावा घेतला. हो. या संपूर्ण प्रवासातून श्रोत्यांसाठी एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते की सत्ता ही कायमस्वरूपी नसते, पण धर्म, सत्कृत्य आणि तुम्ही केलेले निर्णय इतिहासात कोरले जातात. नक्कीच, कालिदासाचे हे महाकाव्य केवळ एक जुनी गोष्ट नाहीये. तो आजच्या काळातील नेतृत्वासाठी एक आरसा आहे. तुम्ही सत्तेचा वापर कसा करता हे तुमचं भविष्य ठरवते. पण मग जाता जाता चर्चेच्या शेवटी मला एका अशा गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे जो विचार आपण आधी केला नाही. कोणता विचार? कालिदासाने हे महाकाव्य अग्निवर्णाच्या मृत्यूवर किंवा सगळं काही नष्ट झालं या विनाशावर एका निश्चित शेवटावर संपवलेलं नाहीये. त्याने याचा शेवट सिंहासनावर बसलेल्या अग्निवर्णाच्या गरोदर राणीवर केला आहे. हां, खरोखरच साहित्यातील एक अत्यंत प्रगल्भ आणि सूचक शेवट आहे. हे भविष्यकाळ अनिश्चित असल्याचं प्रतीक आहे. हो, अगदी बरोबर. कदाचित कालिदास आपल्याला हेच विचारण्यास भाग पाडत आहे की जेव्हा सर्व काही नष्ट झाल्यासारखे वाटते तेव्हाही एका नव्या भविष्याची बीजं रुजत असतात. नक्कीच. आज आपण ज्या सत्तेचा, ज्या पदाचा अहंकार बाळगतो ती एक ना एक दिवस अग्निवर्णासारखी लयास जाणारच आहे. पण प्रश्न हा उरतो की आपण आपल्या मागून येणाऱ्या पिढीसाठी कोणता वारसा सोडून जात आहोत. खिडकीबाहेर काढलेला तो अहंकारी पाय की प्रजेसाठी सर्वस्व पणाला लावणारा दिलीप राजाचा त्याग? विचार करा.